विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीशी रिलेटेड एक महत्त्वाचं आर्टिकल आपण कंप्लीट केलेलं आहे. दॅट इज नथिंग बट द क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. ओके, in this quantitative aspects of electrolysis we can discuss about these 4 points. That is the calculation of electricity passed depends on that one, you know very well. Suppose for example there is the only one electrolytic cell and you can carry out the electrolysis of only one electrolyte at that time. The amount of that electricity which can be directly proportional to the quantity of that substance which can be undergoes oxidation or reduction. Okay, if you can say number next one, calculation of moles of electron passed. You know very well, for 1 mole of electron 1 Faraday electricity is required. हे लक्षातच ठेवा. 1 mole of electron असेल ना तर मग 1 Faraday. Calculation of moles of products form हे पण आपण घेतलं होतं. मग त्याच्यावर प्रोडक्ट्सचे किती मोल्स येतील म्हणजे समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण जर का फॅरेडेज चेंज केलं, 1 फॅरेडेला 1 मोल आहे, मग 0.1 फॅरेडेला साहजिकच 0.1 मोल येणार आहे, ते घेतलेलं. कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रॉडक्ट्स याच्याशी रिलेटेड आपण हा फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. अँड दॅट इज नथिंग बट द मास ऑफ प्रॉडक्ट्स विच कॅन बी फॉर्म दॅट इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू, आपल्याला काय फॉर्म्युला, हा फॉर्म्युला पाठ करा म्हणून सांगितलंय, आय इंटू टी अपॉन 96,500 इंटू मोल रेशो इंटू मोलार मास. आता I, इट इज नथिंग बट द करंट इन एम्पियर, यू नो व्हेरी वेल. टी, टाइम इन सेकंद, सेकंद मध्ये घ्यायचं, लक्षात घ्या. अपॉन 96,500 हे हा तर कॉमन कॉन्स्टंट फॅक्टर आहे. मोल रेशो कसा काढायचा सांगितलाय. मोल रेशो काढताना आपण काय करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट्स फॉर्म डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, आठवतंय का बघा, इंटू मोलार मास. तुम्हाला मोलार मास दिलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण याचंही घेतलं होतं. सोडियमचं मोलार मास 23 आहे, बरोबर आहे. अल्युमिनियमचं मोलार मास किती आहे, 27 आहे. देताना कदाचित तुम्हाला त्याची ॲटॉमिक मासेस देतील, मग तुम्हाला त्याचं मोलार मास कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ जर आपण क्लोरीनचं जर का घेतलं तर देताना आपल्याला क्लोरीन देताना किती देतात तर 35.5, लक्षात घ्या, बरोबर आहे. इट इज द ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. Okay, but when you can calculate the molar mass of chlorine, it is nothing but the molecule of chlorine is the Cl2 and therefore you can write here 71 gram per mole. It is the molar mass of chlorine. Okay, ते तुम्हाला क्लिअर करून देतील, काय प्रॉब्लेम नाही. आता याच्याशीच रिलेटेड आपल्याला पुढे काय घ्यायचं आहे तर सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर यू कॅन कॅरीड आउट द इलेक्ट्रोलिसिस ऑफ 2 different electrolytes. What I say, this one it is the first electrolytic cell, this is the another electrolytic cell in which this one it is the negatively charged cathode and positively charged anode. In another cell this is the negatively charged cathode and positively charged anode. What I say here, that is the negatively charged cathode of one cell which can be connected with positively charged anode of another cell. This is the battery, you know very well. म्हणजे आपण काय केलं तर या बॅटरी मधून कॅथोड आणि एनोडला, म्हणजे याचा कॅथोड आणि याचा एनोड घेतलाय. याचा अर्थ काय झाला की तुम्ही ऍट अ टाइम हे दोन्हीही इलेक्ट्रोलायटिक सेल ह्या इलेक्ट्रिसिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणले, बरोबर बाळांनो. तसंच इथं आता याचा काय येईल एनोड आणि याचा कॅथोड इथं एकमेकाला जोडले, म्हणजेच आपण इथं दोन्हीही सेल एका सिरीजमध्ये काय केलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिसमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं. असं 2च नाही, तुम्ही 3 करू शकता, 4. फक्त काय करायचं, इकडच्याचा कॅथोड, लक्षात येतंय का बघा, आणि शेवटी जो असेल का नाही त्याचा एनोड, आणि मध्ये मग कॅथोड एनोड जोडत जायचं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता आपल्याला काय करायचं, सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कॅरीड आउट द इलेक्ट्रोलिसिस ऑफ 2 different electrolytes and at the same time you can pass the same amount of electricity through that different electrolytes. आपण हे दोन्हीही वेगवेगळे इलेक्ट्रोलायटिक सेल घेतले ज्याच्यामध्ये 2 वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि याच्यामधून आपण जर का सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲट अ टाइम पास केली, बघा लक्षात घ्या, तर नेमकं काय होईल तर आपल्याला माहिती आहे. व्हेन यू कॅन कन्सिडर इन केस ऑफ मोल्टन इनिशियल व्हॉट हॅपन्स हियर, ॲट एनोड देर इज द इव्हॉल्युशन ऑफ क्लोरीन अँड ॲट कॅथोड देर इज द डिपॉझिशन ऑफ सोडियम. आपण इथं दाखवलंय. इन केस ऑफ अल्युमिनियम क्लोराइड ॲट एनोड देर इज द इव्हॉल्युशन ऑफ क्लोरीन, ॲट कॅथोड देर इज द डिपॉझिशन ऑफ अल्युमिनियम, इथं आपण दाखवलंय. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपण या दोघांच्यावरच कॉन्सन्ट्रेट करायचं, लक्षात घ्या. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल गंमत बघा, इथं सोडियम आहे, सोडियमचं तुम्हाला मोलार मास किंवा ॲटॉमिक मास माहिती आहे 23 आहे, आणि सोडियम याची जर रिॲक्शन घेतली तर त्याची रिॲक्शन काय आहे, Na++ इलेक्ट्रॉन्स गिव्स Na, बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे, बघा लक्षात घ्या. इथं अल्युमिनियम जर का आपण घेतला तर अल्युमिनियमचा मास आपल्याला 27 आहे, बरोबर, आणि अल्युमिनियमची रिॲक्शन काय आहे तर दॅट इज द Al3+ + 3 इलेक्ट्रॉन्स गिव्स Al.
आता जरा थोडंसं लक्ष द्या बाळांनो. when you can consider here for 1 mole of sodium, deposition of 1 mole of sodium, there is the 1 mole of electron is required. म्हणजे इथं जर एकच आहे तर याचा अर्थ जर मी सोडियमचा 1 मोल घेतला तर याच्यासाठी 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागेल. बरोबर. फॉर द डिपॉझिशन ऑफ 1 मोल ऑफ अल्युमिनियम व्हॉट आय से, आता इथं बघा 1 मोल ऑफ अल्युमिनियम, व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज द गेनिंग ऑफ 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, मीनिंग ऑफ दॅट वन, फॉर दिस वन डिपॉझिशन ऑफ 1 मोल ऑफ अल्युमिनियम देयर इज द 3 फॅरेडेज इलेक्ट्रिसिटी इज रिक्वायर्ड. आयडिया क्लिअर बाळांनो. पण आपण आता याला 1 फॅरेडे आणि याला 3 फॅरेडे इथं आपण बोललो, आपल्याला माहिती आहे याच्यामधून आपण सेम इलेक्ट्रिसिटी पास करतोय. आता गंमत बघा, मग जर का मी असं केलं, मी जर 1च फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास केली, आता लक्षात आलं, खूप सोपं आहे, फक्त फॉर्म्युला आपण नंतर तयार करूया. 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास केली तर काय होईल रे, तर ड्यू टू द पासिंग द 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी द सोडियम विच कॅन बी डिपॉझिटेड अँड दॅट विल बी इक्वल्स टू 23 ग्रॅम. बरोबर आहे. 1 फॅरेडेला 23 ग्रॅम येईल 1 मोल. पण इथं जर का आपण 1 फॅरेडेच घेतलं तर मग मात्र आपल्याला इथं 3 फॅरेडेला 27 आहे. लक्षात घ्या, 1 फॅरेडेला अल्युमिनियम किती येईल, ओनली 9 ग्रॅम. म्हणजे बाय पासिंग द 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी द सोडियम कॅन बी डिपॉझिटेड 23 ग्रॅम. करेक्ट. लक्षात येत आहे का बघा. ॲट द सेम टाइम द अल्युमिनियम विच कॅन बी डिपॉझिटेड इट इज इक्वल्स टू ओनली 9 ग्रॅम. 3 फॅरेडेला 27 आहे ना, आपण फॉर्म्युल्यामध्ये बसवणार आहे, पण सीईटी साठी सोपं करून घेऊया आणि आपण सीईटीच्या लेक्चरमध्ये क्लिअर करू. 3 फॅरेडेला 27 आहे. बरोबर बाळांनो. म्हणजेच आपण 1 फॅरेडे घेतलं तर आपल्याला किती मिळणार, 9 ग्रॅम. आणि आठवत असेल तर बघा, आपण त्यावेळेस नंबर ऑफ मोल्स साठी फॉर्म्युला घेतलाय ना, कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट्स फॉर्म. आठवतंय का बघा, दॅट इज नथिंग बट द मोल रेशो मल्टिप्लाइड बाय काय घेतो आपण, त्याचा मोलार मास. याचा मोल रेशो किती येईल, 1/3. बरोबर. मल्टिप्लाइड बाय मोलार मास किती आलं, 27. म्हणजेच 1/3 मल्टिप्लाइड बाय 27 घेतलं बाळांनो, किती ग्रॅम आलं, 9 ग्रॅम आलं. लक्षात येतंय का बघा, आपण डायरेक्ट मास काढलं त्याचं. ओके. म्हणजे याप्रमाणे सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आता उलट करा, याच्या ऐवजी जर का आपण 3 फॅरेडे जर इलेक्ट्रिसिटी पास केली तर काय होईल. By passing 3 Faraday electricity, what happens here? The sodium which can be deposited, 1 Faraday corresponds to 23. Automatically 3 Faraday electricity can be corresponds to, that is nothing but the sodium can be having 69 grams. बरोबर आहे, कारण याच्यात तिप्पट होणार आहे. लक्षात येतंय का बघा. बरोबर इथं अल्युमिनियम घेतला तर याच्या तिप्पट किती रे बाळांनो, 27 ग्रॅम. म्हणजे एक लक्षात घ्या, आपण आता इथं काय शिकायचं आहे, जर 2 वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट घेतले आणि त्यांच्यामधनं सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जर का पास केली, बघा मी काय म्हणतोय, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली तर द सबस्टन्स विच कॅन बी अंडरगोज ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन, त्यांचा जो मास असणार आहे हे काय आहेत, तर दॅट वन इज नथिंग बट विच कॅन बी प्रोपोर्शनल विथ देअर केमिकल इक्विव्हॅलंट्स. ऍक्च्युअली केमिकल इक्विव्हॅलंट म्हणजे इक्विव्हॅलंट मास. पण आता आपल्या या सिलेबसला असं स्टेटमेंट असं वेगळं दिलं नाही. ऍक्च्युअली दॅट वन इज कॉल्ड द फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. व्हॉट आय से, व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर द फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस? when there is the same quantity या same amount of electricity passed through different electrolytes which are arranged in a series, at that time the amount of substance undergoes oxidation or reduction is directly proportional to their chemical equivalents. म्हणजे त्यांच्या इक्विव्हॅलंट मासला आहे. आणि एका वाक्यात सांगू बाळांनो, सोडियमचा इक्विव्हॅलंट मास 23 आहे तर अल्युमिनियमचा इक्विव्हॅलंट मास 9 आहे. लक्षात घ्या, आपण सीईटी मध्ये आणखीन डिक्लेअर करू, ते क्लिअर करू जरा थोडंसं, म्हणजे काय होईल तुमच्या त्यावेळेस लक्षात येईल. आता मी त्याच्यासाठी रिलेशन इथं करत नाही, आपण फॉर्म्युला तयार करूया. आता समजून चला, जर का मला हा फॉर्म्युला बनवायचा आहे, बघा लक्षात घ्या, तर मी काय करणार, I have the formula mass of products is equal to I into T upon 96,500 multiplied by mole ratio multiplied by molar mass. आता मला 2 वेगवेगळे दिलं, एक तर सोडियम दिला आणि एक अल्युमिनियम. बघा आपण मगाचं आपलं बरोबर येतंय का. समजून चला, मी पहिल्या केससाठी घेतलं. when you can consider the W1, it is nothing but the mass of the substance deposited for first one. सोडियम साठी W1 घेतलं, इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल,
I into T upon 96,500 मल्टिप्लाइड बाय. आता बघा व्यवस्थित. आता इथं काय घ्यायचं आपल्याला? मोल रेशो. कोणाचा मोल रेशो घेणार आपण? तर ज्या पहिल्या कंपाऊंडचा घेतला त्याचा मल्टिप्लाइड बाय. परत काय घेणार? तर मोलार मास. बरोबर. कोणाचा मोलार मास घेणार बाळांनो? तर कंपाऊंड नंबर 1चं. आपल्याला काय माहिती कोणतं कंपाऊंड? आपण इन जनरल बोलतोय. बरोबर. म्हणजे सेकंड साठी आपला फॉर्म्युला परत आता अल्युमिनियम साठी काय येईल इथं? आपला पण तयार करायचा. लक्षात घ्या. पुस्तकाचा रेफरन्स घ्या. आपला पण शिकायचं. W2 इज इक्वल टू काय येईल परत? W2 इज इक्वल टू I इंटू टी अपॉन 96,500 मल्टिप्लाइड बाय. आता काय येईल परत? मोल रेशो. पण मोल रेशो आपण कोणाचा घेणार आहे बाळांनो? तर जे सेकंड कंपाऊंड आहे त्याचा घेणार. बरोबर. मल्टिप्लाइड बाय. परत काय येईल मला सांगा? तर दॅट वन इज नथिंग बट द मोलार मास. पण मोलार मास कोणाचं घेणार आहे? तर जे सेकंड कंपाऊंड आहे त्याचं घेणार. आता तुम्ही म्हणाल की सर याला 1 2 दिलं, याला 1 2 दिलं, याला 1 आणि 2 का नाही दिलं? I इंटू टी अपॉन 96,500 का कॉन्स्टंट ठेवलं? तर मगाशीच आपण बोललो की व्हेन सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू दॅट इलेक्ट्रोलाइट. आता लक्षात आलं का बघा? म्हणजे बाळांनो ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत का नाही, ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्या काय असणार आहेत मला सांगा? तर सेम असणार आहेत. आणि म्हणून आपण या दोन्ही आहेत तशाच ठेवल्या. मग आता सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन टेक द रेशो ऑफ दिस टू, इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 2 लाईक दॅट वन, आपल्याला काय मिळेल रे? W1 अपॉन W2. बरोबर आहे. इज इक्वल टू आता काय येईल मला सांगा? तर दॅट वन इज नथिंग बट द मोल रेशो ऑफ फर्स्ट, ओके, मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ दॅट फर्स्ट कंपाऊंड, कोणतंही असेल ते, डिवायडेड बाय. लक्षात येत आहे? आता काय लिहितं? नंबर नेक्स्ट मोल रेशो ऑफ सेकंड कंपाऊंड मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ सेकंड कंपाऊंड, मोलार मास ऑफ 2. मग हा फॉर्म्युला तुम्ही वापरला ना तर जे मगाशी आपण तोंडी सोडवलं का नाही ते इथं आपल्याला बोर्डसाठी घ्यायचं आहे. लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये बाळांनो आपल्याला मला एक सांगा, समजून चला फॉर एक्झाम्पल आपण जर का क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आणखीन एक फॉर्म्युला काय मिळेल मला सांगा? तर दॅट वन इज नथिंग बट, आता बघा जरा हे इकडे घ्या आणि हे इकडे घ्या, W1 इंटू काय येईल मला सांगा? तर दॅट वन इज नथिंग बट द मोल रेशो ऑफ सेकंड मल्टिप्लाइड बाय मोल रेशो ऑफ सेकंड मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ सेकंड, ओके, सेकंड, अँड दॅट इज इक्वल टू आता परत काय येईल? W2 इंटू मोल रेशो ऑफ फर्स्ट वन, लक्षात येतंय, मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ फर्स्ट कंपाऊंड. म्हणजे या फॉर्म्युलानं बाळांनो तुम्ही काय करू शकता? कॅल्क्युलेशन करू शकता. आणि आपल्याला पुस्तकामध्ये तो फॉर्म्युला दिलेला आहे. पेज नंबर तुम्ही काढलं तर चालेल. 101 वर आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे बाळांनो. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही काय करा? ते फॉर्म्युले अरेंज करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पुस्तकातला फॉर्म्युला काय दिलाय तोही सांगतो म्हणजे फटकन तुमच्या डोक्यात येईल. आता पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं? ही व्हॅल्यू इकडे घेतली आणि हा W2 इकडे घेतला. म्हणजेच फॉर्म्युला काय आला? तर W1 अपॉन, बघा लक्षात घ्या, आता हा आला मोल रेशो, दोन्ही पण मी क्लिअर करतो, ऑफ फर्स्ट कंपाऊंड हा मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ फर्स्ट कंपाऊंड, ओके, ही व्हॅल्यू फक्त इकडे घेतली, इज इक्वल टू काय येईल आता? W2 अपॉन, आता हे आहे असं मोल रेशो ऑफ सेकंड कंपाऊंड, लक्षात येतंय का बघा, मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ सेकंड कंपाऊंड. म्हणजे याप्रमाणे फॉर्म्युला घेतला तरी तुम्ही चालेल. आणि हा फॉर्म्युला मी तुम्हाला खरं सांगू का, एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, दोन फॉर्म्युले पाठच करून ठेवा. नंबर फर्स्ट वन हा मास ऑफ द प्रॉडक्ट्स इज इक्वल टू जे काय असेल ते, आणि हा एक फॉर्म्युला क्लिअर करून ठेवा, W1 अपॉन इथं आपण मोल रेशो ऑफ 1 इंटू मोलार मास ऑफ 1. आता उदाहरणार्थ समजून चला फॉर एक्झाम्पल, आता याच्याशी रिलेटेड आपण मगाशी बोललो ते क्लिअर करूया. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, आता बघा लक्षात येतंय का? आता आपल्याला एक लक्षात आलंय की बाबा समजून चला फॉर एक्झाम्पल आपण 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी पास केली, समजून चला 1 फॅरेडे फक्त, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू दिस इलेक्ट्रोलाइट. आपल्याला माहिती आहे इथं किती येणार आहे? सोडियम 23 येणार आणि अल्युमिनियम किती येणार आहे? ओनली 9.
आता आपलं हे बरोबर येतंय का बघूया आपण. समजून चाला, तुम्हाला दिलं बाय पासिंग द 1 फॅरेडे या सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणतील आपल्याला. 1 फॅरेडे म्हणतील नाही. बाय पासिंग द सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी द सोडियम विच कॅन बी डिपॉझिटेड इज नथिंग बट 23 ग्रॅम. देन कॅल्क्युलेट द व्हॉट विल बी द अमाऊंट ऑफ द अल्युमिनियम डिपॉझिटेड ॲट कॅथोड. असं जर विचारलं, दोघांचं विचारलंय, तर हा फॉर्म्युला नाही येणार आपल्याला, हा फॉर्म्युला येणार आहे. मग आता फटकन घेऊया आपण. आता जरा थोडं क्लिअर करूया. W1 म्हणजे काय येणार, याला 1 म्हटलं म्हणजे आपण 23 घेतलं डिवायडेड बाय, आता डायरेक्ट लिहितो, फॉर्म्युला लिहित बसत नाही. मोल रेशो, मोल रेशो याचा काय येणार 1/1 म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय मोलार मास. तुम्हाला मोलार मास दिले बाळांनो 23 इज इक्वल टू W2 आपल्याला माहित नाही, कॅल्क्युलेट करायचं आहे. W2 अपॉन आता मोल रेशो सेकंडचा, अल्युमिनियमचा मोल रेशो काय येईल बघा 1/3. काय लिहायची गरज आहे का सांगा मला. 1/3 म्हणजे 1/3 मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ सेकंड. मोलार मास ऑफ सेकंड आपल्याला दिलं होतं 27. आता काय येईल मला सांगा 23/23 1 इज इक्वल टू W2 आपण काय लिहितं 9 म्हणजेच W2 इज इक्वल टू काय आलं मला सांगा 9 ग्रॅम. आलं का. या पद्धतीनं आपल्याला न्यूमेरिकल्स सोडवता आली पाहिजेत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री खरं सांगू तुम्हाला खूप सोपं आहे. ऍक्च्युली केमिस्ट्री सोपं आहे. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला जेवढं स्कोरिंग करता येईल का नाही त्याच्यासाठी तुम्हाला केमिस्ट्री हा खूप सपोर्ट करतो. फक्त बाळांनो त्याचं काय करा, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. आता एक छोटंसं एक्झाम्पल घेतो आणि मग आपण थांबूया. नंबर नेक्स्ट वन आपल्याला एक एक्झाम्पल काय दिले बघा. आता मी पटपट घेतो पुस्तकामधलं. What is the mass of copper metal produced at the cathode during the passage of 5 ampere current? ओके, मी थोडंसं लिहितो पटकन. 5 ampere current through copper sulfate solution CuSO4 for 100 minutes. For 100 minutes. ओके, मोलार मास ऑफ कॉपर इज इक्वल टू आपल्याला कॉपरचा मोलार मास दिलाय 63.5 ग्रॅम पर मोल. आणि काय विचारलंय, व्हॉट इज द मास ऑफ कॉपर मेटल डिपॉझिटेड. W आपल्याला विचारलाय. कोणता फॉर्म्युला वापरणार आहे मला सांगा. माझ्याजवळ हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. यापैकी कोणता येणार, तर मला मास ऑफ कॉपर आणि एकच आहे ना, मला काय कंपॅरिझन नाही म्हणजे मला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. मास ऑफ कॉपर म्हणजे डिपॉझिटेड इज इक्वल टू I × T वगैरे पुढं. आता कॉपरची रिॲक्शन आपल्याला माहिती असली पाहिजे. काय येणार, मी आता सोल्युशन करूनच सोडवून देत नाही. त्याची रिडक्शन रिॲक्शन काय येणार आहे, कॉपरवर 2 प्लस असतो बरोबर, लक्षात आलं. +2 इलेक्ट्रॉन्स यूज कॉपर, लक्षात घ्या. म्हणजेच याचा मोल रेशो काय आला रे मला सांगा, तर मोल रेशो इज इक्वल टू 1/2 0.5 लिहा 1/2 लिहा. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, W डायरेक्ट घेऊया बघा, लक्षात घ्या. W इज इक्वल टू काय येईल I तुम्हाला दिलेला आहे 5 अँपियर मल्टिप्लाइड बाय टाइम दिलाय 100 मिनिट्स. आता 100 मिनिटचे तुम्हाला काय करायला लागतील बाळांनो, सेकंद करावे लागतील. मग आपल्याला माहिती आहे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड म्हणजेच 100 मल्टिप्लाइड बाय 60 म्हणजे 6 वर किती येतील 3 zeros डिवायडेड बाय, इथं सेकंद करायचे बरं का, लक्षात घ्या. मिनिट आहे तसं ठेवायचं नाही, सेकंद करायचे. मिनिट देतील आवर देतील पण त्याचं सेकंद मध्ये, कारण का करंट इन टाइम आणि मल्टिप्लाइड बाय टाइम इन सेकंद दॅट इज इक्वल टू कुलॉम असं आपण घेतलंय. मग आता इथं 96,500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो 1/2 मल्टिप्लाइड बाय मोलार मास, क्लिअर कट आहे 63.5. संपलं ना काम रे बाळांनो. मग आता मला एक सांगा, समजून चला फॉर एक्झाम्पल, अगदी ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतंय ना, काय कॅल्क्युलेशन करून द्यायची गरज आहे, लक्षात येतंय. मग हे कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला काय मिळेल, मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड. लक्षात आलं. समजून चला आणखीन एक एक्झाम्पल आपण फक्त जरा थरली घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का बघा. कॅल्क्युलेशन तुम्ही करा, थोडीशी प्रॅक्टिस करा. काही प्रॉब्लेम आला तरी कॉमेंट्समध्ये मला टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल दिलं बघा, नंबर नेक्स्ट वन. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, पेज नंबर 102 वर एक्झाम्पल दिलेलं आहे, सोडवून दिलेलं आहे, पटकन घेऊया आपण. आणि एक न सोडवलेलं अनसॉल्व पण सांगतो तुम्हाला. आता इथं बघा, इन अ सर्टन इलेक्ट्रॉलिसिस एक्सपेरिमेंट 4.36 ग्रॅम ऑफ झिंक, आपल्याला झिंकचं दिलंय मास 4.36 ग्रॅम ऑफ झिंक. ओके, खूप सोपं आहे. आर डिपॉझिटेड इन 1 सेल कंटेनिंग झिंक सल्फेट ZnSO4. ओके, सोल्युशन. कॅल्क्युलेट द मास ऑफ अल्युमिनियम डिपॉझिटेड इन अनादर सेल. अल्युमिनियमचं मास आपल्याला काढायचं आहे, काय असेल ते, बरोबर आहे. कंटेनिंग AlCl3 सोल्युशन, AlCl3 कनेक्टेड इन सेरीज विथ झिंक सल्फेट सेल. मोलार मास ऑफ झिंक अँड अल्युमिनियम आर
आपल्याला झिंकचं मोलार मास दिलंय 65.4 आणि अल्युमिनियमचं दिलंय 27 ग्रॅम पर मोल. आता मला सांगा काय अवघड आहे रे बाळांनो, तुम्हाला 2 इलेक्ट्रोलाइट दिलेत, झिंक सल्फेट, अल्युमिनियम क्लोराईड, बरोबर आहे. दोघांचं मोलार मास दिलंय तुम्हाला आणि याच्यामधलं ज्यावेळेस तुम्ही याचं इलेक्ट्रोलिसिस कराल त्यावेळेस कोणाचं अमाऊंट ऑफ डिपॉझिशन दिलंय, झिंकचं. काढायचं आहे कोणाचं, अल्युमिनियमचं. याला आपण जर फर्स्ट कंडिशन म्हटलं आणि याला सेकंड कंडिशन म्हटलं तर फॉर्म्युला हा येईल का, हा येईल, तर मला सांगायची गरज आहे का. बघा ना काय येणार आहे, W1 अपॉन मोल रेशो ऑफ 1 इंटू मोलार मास ऑफ 1 इज इक्वल टू W2 अपॉन मोल रेशो ऑफ 2 इंटू मोलार मास ऑफ 2. आता एक आहे काय कळलं पाहिजे तुम्हाला, याच्या ऑक्सिडेशन स्टेट्स माहिती पाहिजेत किंवा कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत. झिंक सल्फेटमध्ये Zn ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, तर इट इज नथिंग बट द Zn2+. मग त्याची रिडक्शन रिएक्शन काय येणार, +2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Zn, बरोबर. अल्युमिनियम मध्ये किती आहे, तर इट इज नथिंग बट द Al3+. प्लस काय येणार, 3 इलेक्ट्रॉन्स गिव्स Al. म्हणजे याचा जर मोल रेशो घेतला तर 1/2. लिहू का डायरेक्ट, चालतंय. मी काय फॉर्म्युला वगैरे लिहून देत बसत नाही, लक्षात घ्या. याचा घेतला 1/3. मोल रेशो मिळाला तुम्हाला, मोलार मास आहे कारण व्हॅल्यू सबमिट बाळांनो. मग आता मला सांगा W1 इज इक्वल टू काय आला, आपण ह्याला फर्स्ट घेतलंय म्हणजे फॉर्म्युला काय येईल, 4.36 अपॉन W2 लेखा आपल्याला माहित नाही, इज इक्वल टू W2, सॉरी 4.36 अपॉन मोल रेशो आहे. मोल रेशो किती आला आपला, 1/2 मल्टीप्लाइड बाय मोलार मास ऑफ 1 किती आहे, 65.4 इज इक्वल टू. आता W2 इकडं मग अशी चुकलं माझं, सॉरी, W2 अपॉन मोल रेशो किती आहे मला सांगा याचा, 1/3 मल्टीप्लाइड बाय 27. आता हे कॅल्क्युलेशन करून द्यायची गरज आहे का मला सांगा, W2 कॅल्क्युलेट करा, काम फिनिश. लक्षात येत आहे का, बघा खूप सोपं असतं. याप्रमाणे जरा थोडंसं फॅरेडेज लॉवर एक लक्षात घ्या. सीईटी मध्ये मी आणि डिटेलमध्ये बोलणार आहे, कारण का तर हा जो पार्ट आहे का नाही तो सीईटीला सोडवायला वेगळी मेथड वापरायची आणि बोर्डाला सोडवायला वेगळी मेथड वापरायची. बोर्डाला आपल्याला स्टेपला मार्क्स आहेत, सीईटीला तुम्ही कसं सोडवताय त्याशी घेणं देणं नाही, आपलं बरोबर उत्तर कोणतं आहे ते महत्वाचं आहे. लक्षात आलं, तिथलं टेक्निक वेगळं ठेवू, इथलं टेक्निक वेगळं ठेवू. याप्रमाणे जरा थोडंसं प्रॅक्टिस करा आणि जरा थोडीशी न्यूमेरिकल सोडवा. ओके, याच्यानंतरचा आपण पुढचा पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.